यांना आवडला नाही म्हणते शिरा. आजकाल काही पण खायची इच्छा होती बाप्पा. गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आता सुरू आहे सकाळी आमच्या नाश्ता. पोहे केलेले आहे मस्त, पण आजच्या पोह्यांमध्ये माहिती नाही काऊन तर हळद कमी झालेली आहे आणि छान असा कणकीचा शिरा केलेला आहे बघा, एक नंबर मस्त. आता समजलं याला कणकीच्या शिऱ्यामध्ये ना तूप जर भरपूर टाकलं ना अगदी व्यवस्थित होतो. आणि तर गाठी ज्या पकडते ना त्या पण पकडत नाही, फक्त तूप थोडंसं व्यवस्थित पाहिजे असते. तर छान असा शिरा केलेला आहे, मला खूप जास्त आवडतो, लहानपणी आई करून द्यायची मला. तर आज एवढ्या दिवसानंतर आज व्यवस्थित झालेला आहे हा शिरा, मला आवडते तसा झालेला आहे. तर चला मग मंडळी, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि या छान कणकीचा शिरा खायसाठी. तुम्ही काऊन नाही घेतला? यांना आवडला नाही म्हणते शिरा. जाऊ द्या, चला मग म्हणजे. तर सर्वात आधी मला ना हे काम करून घ्यायचं आहे, जे की झाडाचे पानं जे आहे ते पिवळे आलेले ते काढून घ्यायचे आहे. झालं याचं, एवढे पानं निघाले. आणि हे एक आहे माझंही इकडलं सगळं काम आवरून झाल्यानंतर मग मी घरातली झाडझूड, पोचा, भांडे वगैरे जे काही घासायचे ते करून घेतले. आंघोळ पाणी करून इथे देवपूजा करायला आली. आणि बघू शकता काल तर मी पूजा केली नाही, पण काल तर काही पूजा करणं झालं नाही म्हणून मग आज पूजा करायला गेली. तर देवघरात सगळं असं बेकार झालेलं होतं आणि डस्ट बसून होतं. आता एवढी दिवस घरी नसलं नाही म्हटल्यावर सगळं काही असं बेकार होऊन जाते आणि थोडंसं असं साफसूफ तर करावंच लागते. घर तर माझं पूर्ण साफसूफ करून झालेलं होतं, फक्त देवघर करायचं होतं. आणि एवढे दिवसानंतर त्या देवांच्या कपड्यांवर सुद्धा डस्ट बसलेला होता आणि एकदम चिवट होता तो. मग मी काय केलं, छान मस्त एका पातेल्यामध्ये शॅम्पू वगैरे टाकून घेतला, त्याच्यानंतर पाणी करून त्याचा फेस करून घेतला आणि मग ते देवाचे कपडे जे आहे ना ते 10 ते 15 मिनटासाठी ठेवले मस्त मुहूर्त. आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं, देव वगैरे छान व्यवस्थित असं मस्त घासून घेतले आणि बाहेर छान उन्हामध्ये वाळू टाकून दिले. आणि आता उन्हाची काही हेच नाही आहे कमतरता, लवकरच येऊन जातात कपडे, वाळून जातात. आणि छान बघा माझ्यापाशी ना अशी, आता तिला काही आहे नाही करायसाठी, तर मी काही पण काम करत असली की ती अशी लुडबुड करत असते. देवांची वस्त्र वाळायला तर थोडा वेळ लागेलच, मग देवपूजा कशी राहू देणार तोपर्यंत, म्हणून देवपूजा वगैरे करून घेतली. आणि इथे बघू शकता ऊन तर अशी भयानक आहे. मी अशीच मोबाईलमध्ये रील स्क्रोल करत होती तर मला दिसलं मस्त अशा मटरी जे असते ना ते दिसलेले आहे. आमच्याकडे शंकरपाळे पण करतात त्याचे, तर तेच मी आता करत आहे. पटापट आली किचनमध्ये आणि हे बघा इथे घेतलेला आहे मस्त आहे, अर्धा किलो मैदा आहे, तीळ आहे, ओवा आहे, जिरा आहे आणि सोपसुद्धा टाकलेली आहे आणि तिखट, मीठ, हळद एवढं सगळं टाकलेलं आहे. आणि आता टाकणार यामध्ये मोहन तेलाचं. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा तयार करून घेते पाण्याने भिजवून. मला ना माहिती नाही काहून तर असं म्हणजे काही पण खायची, कधी पण काही पण खायची इच्छा होऊन जाते. आणि मी ना एवढी मला अंगवण आहे की मी तेव्हाच्या तेव्हा करायला पण लागते, स्वतः पण खाते आणि या दोघांना पण खाऊ घालते. आणि आता याला 10 मिनिटं असं रेस्टवर ठेवते आणि त्याच्यानंतर मग याच्या शंकरपाळे पण करायचे आणि मटरी जे असते ना ते सुद्धा करायची. तर चला मंडळी, भेटते मला 10 मिनिटं. आणि माझं ना आजकाल एवढं मोडी काम झालेलं आहे, मला कधी आरामच करूशा वाटतो, काहीच नाही करूशा वाटत. आणि कधी कधी असं वाटतं की हे करावं की ते करावं, ते करावं की हे करावं. आताच बघा ना 5 मिनिटं अगोदर मी ना लेटून होती, मस्त मोबाईल बघत होती, रील स्क्रोल करता करता मला ते मटरी दिसली, तर मग मटरी करायची इच्छा झाली. ते झालं तर मग आता म्हटलं 10 मिनिटं छान मस्त बसावं कूलरच्या हवेमध्ये. पण मग नंतर पुन्हा डोक्यात विचार आला की आपण हे पण काम करून घेऊया. काय माहिती, माझी कधी कधी उत्सुकता एकदमच अशी वाढून जाते, नाहीतर मग काही नाही, कधी कधी अशी एकदम डाऊनमध्ये राहते, मला डोळ्यांनी काम दिसूनही मग मला करूशा नाही वाटत. आजकाल हे असंच चालू आहे, उन्हाळा आहे म्हणून आहे की ते माहिती नाही. किती दिवस झाले वेलनं असेच ठेवून होते, किती म्हणजे ना, तर तुम्ही माझे ब्लॉग बघताच, किती दिवस झाले असेच ठेवून होते. एवढ्या दिवसानंतर आज माझं डोकं जागं झालं आणि चला म्हटलं आज लावूनच घ्यावं. आणि लावता लावता माझं नाही असंच आहे, काही ना काही तुटफूट. म्हटलं आता एक्स्ट्रा काय खेळा टोकायचा म्हणून तिथेच काहीतरी गुंडाळ करत होती, पण ते पण पान तुटून गेलं. ठेवलेला आहे की पडदा लावायचा, इथे पडदा लावायचा आहे म्हणून आठवणीत राहायला पाहिजे म्हणून, पण इथे आठवणीसाठी ठेवू नये, आठवण नाही आहे अजूनपर्यंत. आणि ते कसंच आहे, शेवटी वेल लागून आले
पडदा काही लागत नाही. छान वाटत आहे आता. शाबास बेटा. चला, हे आता झालेलं आहे, मस्त भिजलेलं आहे. आता याचे काही शंकरपाळे करून घेते आणि काही मटरी तयार करून घेते मस्त कूलरच्या हवेत बसून. इथे गॅसपाशी इकडे तळण आणि इकडे बनवणं पॉसिबल नाही आहे एवढ्या म्हणजे एवढ्या गरमीमध्ये. तर चला, आता मी पटकन हे करून घेते तयार. बघा, आता तुम्हाला सांगते मटरी कशी करायची. तर मटरी अशी आहे, छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे सर्वात आधी, आणि त्याच्यानंतर मग त्याला छान असं पातळ पातळ लाटून घ्यायचं आणि त्याचे चाकूनीनं काप करायचे. काप कसे करायचे? अखंड काप करायचे, जेणेकरून पोळी जी आहे काटानी तशीच राहिली पाहिजे, मधातूनच त्याचे काप झाले पाहिजे. मग ते असे ना गोल गोल व्यवस्थित असे पद्धतीने गुंडाळायचे. हे सगळं गुंडाळता गुंडाळता मला आला कंटाळा. मी म्हटलं आता हे मटरी गिटरी गेली खड्ड्यात, आपण छान मस्त याचे शंकरपाळेच करून घेऊया. शंकरपाळे करून घेतले आणि मग मस्त व्यवस्थित असे तळून घेतले. तुम्हाला सांगते, मटरी तळायसाठी न करायला तर वेळ लागते, पण तळायलासुद्धा भरपूर वेळ लागतो. म्हणून ते आपले शंकरपाळेच बरे. लाटली पोळी का केले काप का टाकले तेलामध्ये आणि तळले की गेले पोटात. त्यानंतर शानूच्या मावशी आणि काकाजींचा फोन आला होता. बराच वेळ ती त्यांच्यासोबत बोलत बसलेली होती. आणि शंकरपाळे बघू शकता, अर्धे तर ते बर्नीत टाकायच्या आधीच संपून गेले होते. माझ्या पण पोटात गेले म्हणा काही आणि बघा, मटरी एवढ्या कष्टाने केली पण थोडीशी तळण्यात कमी पडली, म्हणून मग ती थोडीशी अंदरून वातडच होती. त्याच्यापेक्षा आपले शंकरपाळे तरी चांगले लागत होते. काही मटरी पटरीच्या बांधात नाही पडायचं, मस्त पोळी लाटायची आणि द्यायची शंकरपाळे करून. तर ते तेलाचीच पूर्ण गॅस ओटा वगैरे तेलकट झालेलाच होता. तुम्ही म्हटलं आता आपण स्वयंपाक पण करून घ्यावं हातोहात. कुकर मांडून दिला आणि सायंकाळ व्हायची आधी मला हे काम करून घ्यायचं होतं. स्नेहाताईंनी माझ्यासाठी छान 3 कुंड्या ठेवलेल्या होत्या त्यांनी काही तिकडे नेलं नाही सोबत. मग त्यांना माहीत आहे मी तर नेऊ शकत नाही, पण माझ्या मैत्रिणीला हे माझी मैत्रीण खूपच चांगल्या कामी लावणार बा म्हणून. तर खूपच चांगल्या काय कोणत्या कामी लावणार आहे, झाडच लावणार आहे शेवटी. तर मस्त असं ते झाड माझंवालं ना एक चोरून आणलेलं होतं मी. झाडाची खूप मोठी चोर आहो. कहाँ से आते? जाऊ द्या, मग थोडीशी कशी झाडाची चोरी करावीच लागते. झाडं चोरल्याशिवाय ना मजाच नाही येत. हे माझं चोरलेलं झाड छान मस्त दुसरी फांदी त्यांनी उगवलेली होती. तर मग म्हटलं आता हे आपल्याला ट्रान्सफर करावंच लागते, कारण की त्याची जी पॉलिथिन आहे ना, ते मी चोरून आणली नव्हती, घरचीच घेतलेली होती. तर ते पॉलिथिन इतकी जास्त बेकार झाली होती, कारण की 1 वर्ष झालं ना त्या पॉलिथिनमध्ये झाड आहे, पण कुंडी आणायचा काही आमचा दिवस निघत नव्हता. बिचारी मैत्रीण बरं झालं मला कुंडी देऊन गेली, तर तिच्या कृपेनं माझे झाड तरी त्याच्यात चाललं गेलं. तर मस्त आता झाड वाढ लावून घेऊन राहिली, तर ते त्या मातीतनं इतके सारे गांडूळ होते, काही बोलायचं काम नाही. पण आजकाल ना मला झाडांच्या पुढे ना ते गांडूळसुद्धा काही वाटत नाही. नाहीतर मी इतकी बेत होती, किंचाळ्या पाडत होती. पण आता गांडूळ का साप जरी आला ना झाड लावता लावता, तरी मी जे झाड लावणारच. जास्त सिरियसली नका घेऊ बरं, गंमत करत होती. कारण की आपोआप आला तर कोण तिचा जीव थोडी द्यायचा आहे आपला. तर मी राहीन तर ते झाडं तरी लावण्यात येईल, नाही तर मग ते झाड काय करणार आहे. तर आता मस्त झाड वाढ लावून झालं. तुम्हाला सांगते, एवढं महागाचं झाड आहे ना, मी विकत घ्यायला गेली तर 250 रुपयाचं म्हणे तो नर्सरीवाला. मग मी म्हटलं अरे राहू दे, तू तिचीच फांदी तोडली मस्त, लपून घेऊन आली आणि लावून दिली बढियापैकी. झाला का नाही फायदा. म्हणून चोरून आणलेले झाडं कधी पण चांगलेच असते. हे पैसे कमवायला बसले आहे सगळेजण. काही याला कोणचं खत नाही टाकलं, काहीच नाही टाकलं. मस्त आपलं झाड जे आहे ते आता छान तयार झालेलं आहे. आणि आता पाहिजे काही दिवसानंतर त्याला मस्त असे बाकीचे आजूबाजून कोंबसुद्धा येईन आणि बढिया दिसणार ते झाड आपलं. चला मग आता स्वयंपाक राहिलेला अर्धा तो करून घेते पटकन. आणि बघा इथे आता तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार का मी खूपच एका याच्यात खूपच छान अशी यलपडून बोलत आहे, आणि बाकीच्या व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला मी अशी दिसणार. तर आमच्याकडली भाषा अशीच आहे आणि मी अशीच बोलणार. अशा भाषेत बोलताना मला ना खूपच कम्फर्टेबल वाटत आहे बा. तुम्हाला सांगते, मी आता नाही का आतापर्यंत अशी बोलत होती ना, तर मधात किती सारं मला एडिटिंग करत बसावं लागत होती. आता मी व्हॉइस ओव्हर करता ना अशी आमच्याकडली भाषा बोलायला लागली, तर मला इतकं कम्फर्टेबल वाटत होतं. जाऊ दे म्हटलं आता ते कट करून टाकलं. आता माझीच भाषा बोलणार तुमच्यासोबत. तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की माझं ते बोलणं चांगलं वाटत आहे की हे बोलणं चांगलं वाटत आहे. ते ना मला थोडंसं असं म्हणजे हेच वाटत होतं की कसं असं तसं. तर हे कम्फर्टेबल वाटत आहे. मी तुमच्यासोबत तशीच बोलणार आता. तर झालेला आहे आता आपला सगळा स्वयंपाक करून, आणि घामाझोकळ झाली मी इथे.
कारण की माझ्या नवऱ्यानं किचनमध्ये पंखाच नाही लावून दिला. किती दिवस झाले पंखा लावून द्या करता, पण पंखा काही लावून नाही दिला. म्हणून मी म्हटलं आता माझ्यासाठी थंडगार पाणी तरी घेऊन या, मी मस्त आंघोळ करतो, कारण की त्याच्याशिवाय जेवण काही दखणार नाही. तर मंडळी आता छान मस्त फ्रेश वाटत आहे. आता मस्त निवांत जेवण जाणार, नाही तर गरमीने पागल झाल्यासारखं लागत आहे. आता मी यांना म्हटलं इथे पटकन एक फॅन तरी घेऊन या, नाहीतर मग इथे या खिडकीमध्ये कूलर तरी लावता येते. आता बघू हे काय करतात, तर नाहीतर फॅन तरी, कारण की इथे थोडंसं फॅनचं एक हे नाही आहे म्हणे. अरे कहना क्या चाहते हो, काय ते वायरिंग वगैरे. तर बघू आता कसा काय लावतात तर हे फॅन. पण इथे फॅन लावणं खूप जास्त गरजेचं आहे. इतकं जास्त उकळल्यासारखं होतं ना किचनमध्ये खूप जास्त, कारण की डायरेक्ट ऊन जे आहे या हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये ऊन जात नाही. हॉलमध्ये तर बिलकुलच नाही जात, ऊन लागतच नाही हॉलला. पण गोष्ट अशी आहे की या किचनची आहे ना, तर किचनमध्ये एनी टाईम ऊन असते आणि इतकाची जे ऊन असते ना ते पूर्ण किचनमध्ये असते. आणि मग ते दिवसभर एवढं तापतं आणि मग संध्याकाळी, सकाळचं तर काही वाटत नाही, पण संध्याकाळी स्वयंपाक करायला इतका जास्त त्रास होतो ना खूप. म्हणजे आता पंख्याची आता खूप जास्त आवश्यकता आहे इथे. तर बघू आता हे काय म्हणते, तर केव्हा लावणार केव्हा नाही, तर आता उन्हाळा झाल्याच्या नंतर लावते की काय. तर चला मग मंडळी, आता मी मटकन जेवण करून घेतो, कारण शानूला येत आहे झोप आणि तिची डोळ्याची जी मंजोळी आहे ती कमी झालेली आहे थोडीशी. हिचा आता नांदा तोच आहे की मला बोरगावला जायचं आहे म्हणून. चला जेवणाचं घेऊन घेते मी समोर पटकन. तर मंडळी मस्त जेवण वगैरे झालं आमचं आणि आता आलो आहे बाहेर फिरायसाठी. आणि आता माझी मैत्रीण तर नाही, आता यांनाच घेऊन फिरावं लागेल. फिरत जाण का रोज माझ्यासोबत? हा नाही, असं कसं नाही म्हणता तुम्ही डायरेक्ट. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? तर आता तर आमच्या क्वार्टरमध्ये कोणी आहे नाही, सांसून आहे सगळं, कारण की सगळेजण जातात आपापल्या गावी सुट्टीला. पण गोष्ट अशी आहे, सुट्टीला तर गेलेलेच आहे एक फॅमिली, पण बाकीचे 2 फॅमिली क्वार्टर सोडूनच गेले आहे. त्याच्यामुळे थोडंसं असं सांसून आहे. आणि सिस्टर आहे पण ड्युटीवर आहे ना, नाही कोणीच नाही, फक्त सिस्टरच आले. हो तर मग सिस्टरच आल्या ना फक्त, नाही ड्युटीवर नाही सिस्टर. मला ड्युटीवर जाताना दिसलं ना, मग अशी ड्युटीवर जाताना 8 वाजता. हो का. आणि शानूचं सुरू होतं की मी आता, मला बोरगावला नेऊन द्या, मला बिलकुल करमून नाही राहिलं आणि मला असं होत आहे, मला तसं होत आहे. तर यांनी काय केलं, ते एक ॲप आहे. कोणचं ॲप आहे हो? स्केच आर्ट. हां, तर ते स्केचचं आहे काहीतरी, पेंटिंगवालं. तर ते ॲप आहे ना, तिला ते ॲप ओपन करून दिलं. त्याच्यावर कसं आहे, वर मोबाईल ठेवायचा ग्लासवर आणि त्याच्यानंतर मोबाईलमध्ये बघायचं आणि खाली असं चित्र तसं काढत जायचं. मी तुम्हाला दाखवीन जर ती काढत राहील तर. बापरे शानू, काढलं का? छान 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 मस्त. तर हे कसं करावं लागते दाखव, कसं ठेवावं लागते. असं मोबाईल ठेवायचा आणि हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे. आणि याने एक ड्रॉइंग स्किल जे आहे ते चांगली होणार, कारण की एवढं छान असं बारकाईनं चित्र काढलेलं आहे आणि पूर्ण परफेक्ट निघालेलं आहे. स्केच आहे हा, तर तिच्या मनाने खूप छान काढलेला आहे. तर एक मुलांचा टाईमपास म्हणून खूप छान चांगली गोष्ट आहे, कारण की एवढ्या उन्हात आणत आपण क्लासेससुद्धा लावू शकत नाही, तर हे घर बसल्यावर आहे. अशी काहीतरी याची सेटिंग आहे. तर त्यामध्ये तिला बिझी करून दिलेलं आहे. आता आमचं पण डोकं शांत झालेलं आहे, नाहीतर तिचं तेच चालू होतं, मला नेऊन द्या. तिने ना जेवणसुद्धा केलेलं नाही आहे व्यवस्थित. तर असं आहे मग मंडळी, आता शाळा लागेपर्यंत तरी असंच हाल राहणार आहे आणि तिला थोडंसं दिवसासाठी तरी नेऊन द्यावं लागेल. मग तर आम्ही असं चालू आहे आमचं थोडंसं परचुडीला वगैरे जाऊन येऊ म्हणून, कारण की 2 महिने झाले माझ्या काकूचं एकच चालू आहे, कधी येते आंब्याच्या रसाला, कधी येते. आता बघू, जाणं होईल तेव्हा जाऊ. चला मग मंडळी, आता आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.